Hare
मी जन्म यादसाठी देवा तुझी चरण सेवा साधावया। हरिनाम कीर्तन संतांचे पूजन घालू लोटांगण महाद्वारी। आनंदे निर्भर असो भलते ठाई सुख दुःखा नाही चाडा म्हा। अनेक सायास न करीन धरी आस होईन उदास सर्व भावे। हरिनाम कीर्तन संतांचे पूजन घालू लोटांगण महाद्वारी। मोक्ष आम्हा घरी कामारी ते दासी होय सांगो ऐसी तुका म्हणे। मोक्ष आम्हा घरी कामारी ते दासी होय सांगो ऐसी तुका म्हणे। हरिनाम कीर्तन संतांचे पूजन घालू लोटांगण महाद्वारी। विठ्ठला विठ्ठला काभिराम मृणरंग धीरम राजीव नेत्रम रघुवंशनाथम।
कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये समचरण सरोजं सान्द्र नीलाम्बुधाभं जघननिहित पाणिं मण्डनं मण्डनानां तरुण तुलसीमाला कंधरं कंजनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि कलावज्ञ जीवोद्धरार्थावतारं कलांकांक तेजोधिकामोदिवक्त्रं खला निशवादापनोदार्हदक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं दयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदो श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता घेईन मी जन्म याजसाठी देवा तुझी चरण सेवा साधावया हरिनाम कीर्तन संतांचे पूजन घालू लोटांगण महाद्वारी मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्री प्रभु रामचंद्रजी षडगुण ऐश्वर्याधीश अखंड ब्रह्मांड नायक भगवान श्री पांडुरंग परमात्मा कैवल्य साम्राज्य ज्ञान चक्रवर्ती विश्वसंत श्री ज्ञानोबराय ब्रह्मचित्कला आदिशक्ती महायोगिनी महातेजस्विनी मातोश्री संत मुक्ताबाई आणि प्रातस्मरणीय स्वानंद सुखनिवासी सद्गुरु जोग महाराज या सर्वांच्या चरणारविंदी सेवा समर्पित करण्यासाठी आपल्या समोर म्हटलेला अभंग श्रीमंत श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा अत्यंत सुंदर असा अभंग आहे। विठ्ठला विठ्ठला चिंतना अगोदर कार्यक्रमासंबंधी थोडक्यात परिहार की आज आपल्या पावनभूमीमध्ये अर्थात भवरखेडा नगरीत भगवान श्री पांडुरंग परमात्म्याच्या दरबारात या धर्ममंडपामध्ये जमलेलो आहोत। संकीर्तनाची ही जेव्हा सेवा सुरू आहे तर हे संकीर्तन कोणाकडे आणि कोणत्या निमित्तातून आहे जमलेल्या सर्वच श्रोते भाविक मंडळींना माहितीच आहे, कारण माहिती असल्याशिवाय आपण इथे जमलोच नाही। जरी आपल्याला माहिती असलं तरी वक्त्याचं कर्तव्य म्हणून थोडक्यात धावता परिहार द्यावा लागतो, द्यायचा असतो। आजची ही संकीर्तनाची सेवा आपल्या गावातील आपल्या सगळ्यांच्या चांगल्या परिचयाची हरिभक्तीपरायण आदरणीय श्री एकनाथ दादा एकनाथ महारू माळी यांच्याकडे हा संकीर्तनाचा कार्यक्रम आहे। निमित्त आपल्याला समोरच वाचायला मिळत आहे, त्यांना नातरत्न लाभलेला आहे, अर्थात त्यांच्या मुलाला मुलगी बर का, म्हणजेच आमचे परमस्नेही गुरुबंधू हरिभक्तीपरायण आदरणीय सुखदेव महाराज शास्त्रीजी यांना कन्यारत्न प्राप्त झालेला आहे। त्या बालिकेचं अर्थात कुमारी दिव्यश्री हिच्या बाबतीमध्ये हिला अभिष्ट म्हणजे हिच्याबद्दल शुभचिंतन करण्यासाठी म्हणजेच तिला आशीर्वाद देण्यासाठी आपण या धर्ममंडपामध्ये विविध गावांचे जवळजवळ 15-20 गावांचे भाविक सज्जन वैष्णव या ठिकाणी जमलेले आहेत का। आता सगळ्या गावांची मी नावं घेत नाही, पण आपल्या समोरही आपल्याला असं सुंदर दृश्य दिसत आहे की बालगोपाल मंडळी की भावी कालामध्ये ते आपल्याला कीर्तनकार म्हणून लाभणार आहेत। वारकरी शिक्षण संस्थेमध्ये शिक्षण घेणारी मंडळी जवळजवळ 15 बालगोपाल मंडळी आहेत आणि तितकीच आणखी महाराज मंडळी आहेत बर का। समोर बसलेले आहेत मृदंग वादक आहेत, महाराष्ट्रामध्ये ख्यातनाम असे गायक आहेत। मी तर म्हणेन की पहिली चाल जे तुम्ही ऐकले ना बर का, याच्यातच सगळ्या कीर्तनाचा अंतर्भाव आला। विठ्ठला श्री क्षेत्र आळंदी, श्री क्षेत्र पंढरपूर बर का, श्री क्षेत्र पैठण इथे फडावर बर का गाजलेले गायक आहेत। हे आपल्या खानदेशातलं वैभव आहे, आपल्या खानदेशाची शान आहे बर का। असे हे वारकरी सांप्रदायिक रत्न आपल्याला आजच्या या एकाच कार्यक्रमाच्या दिवशी एवढ्या संख्येने उपलब्ध झाले, हे आपलं सगळ्यांचं भाग्य म्हणावं लागेल। या ठिकाणी एकच मृदंग वादक नाही, माझ्या माहितीप्रमाणे जवळजवळ 7-8 मृदंग वादक या ठिकाणी आहेत आज। गायक मंडळी आहेत ते नुसते गायक वादकच आहेत असं नाही आहे, तर सगळे ते कीर्तनकार आहेत। त्यांनी श्री क्षेत्र
अलंकापूरमध्ये बरं का वारकरी शिक्षण संस्थेत सद्गुरू जोग महाराज प्रस्थापित वारकरी शिक्षण संस्थेमध्ये शिक्षण घेतलेलं आहे। यामध्ये काही तपस्वी मंडळी सुद्धा आहेत की ज्यांनी महाराणी नर्मदा मातेची परिक्रमा केली आहे। अशी काही मंडळी आहेत की ते स्वतः परमार्थ करतात, आपल्याकडूनही करवून घेतात बरं का। त्यात आमचे शास्त्रीजी महाराजांचा नंबर आहे। त्यांचेच परमस्नेही मित्र म्हणा किंवा गुरुबंधू म्हणा, हरिभक्तीपरायण आदरणीय आमचे लहान गुरुबंधू नाना महाराज वाघ बरं का, हे त्यांच्या साथीला नेहमी असतात। बऱ्याच गावांच्या भाविक मंडळींना ते 2 धाम 4 धाम बरं का, गंगोत्री जमुनोत्री असं यात्रेच्या माध्यमातून दर्शन घडवून आणतात बरं का। त्यांना कितीही धन्यवाद दिले तरी ते अपूर्णच आहेत बरं का। आमचे हरिभक्तीपरायण आदरणीय सुखदेव महाराज शास्त्रीजी यांच्याबद्दल समाजामध्ये बरं का, परिसरातच नाही लांब लांब लोकप्रियता वाढलेली आहे। म्हणूनच जवळजवळ सुरत पासून मुंबई, कल्याण, नाशिक इथली मंडळी सुद्धा त्यांच्याबरोबर यात्रेला असते बरं का। उत्तर हिंदुस्थानामध्ये किंवा 4 धाम ठिकाणी यात्रेला त्यांच्याबरोबर एवढ्या लांब लांबची मंडळी येते। यावरून आपल्याला साहजिकच कळेल की त्यांच्याबद्दल समाजामध्ये किती लोकप्रियता वाढलेली असेल। म्हणून नेहमी त्यांच्या चेहऱ्याकडे पाहिलं तर हसतमुखच ते आपल्याला दिसतील बरं का। ही एक परमार्थिक त्यांच्या जीवनामध्ये विशेष बैठक आहे। विठाला तर या कुमारी दिव्यश्री या बालिकेला आशीर्वाद देण्यासाठी आज या ठिकाणी एवढ्या संख्येने एवढी महाराज मंडळी ज्या अर्थी एकाच दिवशी आपल्याला लाभली, अर्थात त्या मुलीचं किती भाग्य असेल, किती भाग्यवान असेल ती। तिला कीर्तन काय भजन काय हे आता विशेष जाणीव नाही बरं का। आता जर तिला विचारलं रामकृष्ण हरी कशाला म्हणतात, विठोबा रखमाई, तिला सांगताच येणार नाही। पण ज्या अर्थी तिच्या बारशाच्या निमित्ताने एवढी महाराज मंडळी या ठिकाणी जमली, अर्थात तिचं हे पूर्वजन्मीचं भाग्य असलं पाहिजे आणि हे संस्कार तिला गर्भाधान झाल्यापासूनच असतील। विठाला म्हणून या फलकामध्ये बॅनरवर एक प्रमाण लिहिलेलं आहे, कन्या तरी ऐसी देई जैसी मीरा मुक्ताबाई बरं का। आपल्या सर्वांच्या मतानुसार मी आपल्याला सहमत होऊन बोलतो की कदाचित भविष्यामध्ये याच रांगेमध्ये तिचा नंबर असावा, अर्थात ती वैष्णव बनावे। विठाला असो, त्याच संदर्भातला आपण चिंतनासाठी निवडलेला अभंग आहे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा। या अभंगातून महाराज भगवान पांडुरंग परमात्म्याच्या सेवेसाठी जन्म घेण्याची एक प्रतिज्ञा करताय। हे प्रभो, मी जन्म घेईन आणि करीन काय, तर तुझी सेवाच करीन। महाराज देवाला काय म्हणतात, मी जन्म घेईन आणि तुझी सेवा करीन। खरं तर महाराजांचं हे जे म्हणणं आहे, या म्हणण्याला काही विशेष महत्व नाही। या म्हणण्यामध्ये आपल्याला काही सारस्य दिसत नाही बरं का। महाराजांच्या म्हणण्याला महत्वही दिसत नाही आणि या म्हणण्यामध्ये काही सारस्यही दिसत नाही। कारण काय त्याचं, असं कोणीही बोलू शकतं, असं कोणीही बोलू शकतं। आपण जर कोणाला म्हटलं का हो चला ना पंढरपूरला वारीला, तो का नको म्हणतो का, येऊ केव्हा तरी जाऊ, कधीतरी पाहू। तसंच जर महाराज म्हणत असतील तर मी जन्म घेईन, देवा तुझी सेवा करीन, मग त्या माणसाच्या म्हणण्याला आणि महाराजांच्या म्हणण्याला काय महत्व आहे, काय महत्व आहे? पण लक्षात घ्या, शब्द कोणते आहे त्याला महत्व नसतं, शब्द कोणाच्या मुखातून बाहेर पडले त्याला महत्व असतं बरं का। एखाद्या आडदांड माणसाने एखाद्या बालिकेवर जर काही अत्याचार केला असेल
तर त्या घोर कृत्याबद्दल, त्या घृणास्पद कृत्याबद्दल, त्या निंदनीय कृत्याबद्दल माफी मागून बोलतो, त्याच्या त्या नीच कृत्याबद्दल त्याला शिक्षा व्हायलाच पाहिजे की नाही? शिक्षा व्हायलाच पाहिजे की नाही? मी आपल्याला विचारतो, जरा स्पष्ट बोला, कोणती शिक्षा व्हायला पाहिजे त्याला? कोणती? फाशीची. हे तुमचं मत आहे, तसं माझं मत आहे. माझं मत आहे तसं इतरांचं मत आहे. किंबहुना कोणालाही विचारलं तर तो हेच सांगेन की त्या हरामखोराला फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे. पण तुम्ही, मी, इतर लोक शेकड्याने नाही, हजारोने नाही, लाखोने लोक जरी बोलले तरी त्याला महत्व नाही. तेच शब्द न्यायदेवतेच्या मुखातून एकदाच बाहेर पडले पाहिजे. कोणाच्या मुखातून? न्यायदेवतेच्या मुखातून जर ते शब्द बाहेर पडले तर त्याला ती शिक्षा होईल की नाही? आपण किती बोललो तर त्याला ती शिक्षा होईल का? याचाच अर्थ आपल्या बोलण्याला महत्व नाही, न्यायदेवतेच्या बोलण्याला महत्व आहे. शब्द कोणतेच आहेत बर का, शब्द तेच आहेत, हा, पण त्याला महत्व नाही. कोणाच्या मुखातून बाहेर पडले त्याला महत्व आहे. मी जन्म घेईन आणि सेवा करीन महाराज म्हणतात, तसं इतर लोकही म्हणतात, पण इतर लोकांच्या म्हणण्याला काय महत्व आहे? ते शब्द महाराजांच्या मुखातून बाहेर पडले ना, म्हणून त्या शब्दाला महत्व आलं. किंबहुना ते शब्द अभंग रचनेत तयार झाले. विठाला महाराज म्हणतायत, तेव्हा मी जन्म घेईन आणि तुझी सेवा करीन. महाराजांना आपण असं विचारू की महाराज, तुम्ही हे पश्चातापाने तर बोलत नाहीयेत ना? पश्चातापाने तर बोलत नाही ना? कसं? एखादा माणूस म्हणतो, मला या महाराष्ट्र राज्यामध्ये माझ्या सुदैवाने जन्म मिळाला होता, जीवन प्राप्त झालं होतं. महाराष्ट्र राज्यातला प्रधान संप्रदाय वारकरी संप्रदाय, संत ज्ञानोबाराय, संत तुकोबारायांचा, या संप्रदायाची मला फारशी जाणीव नव्हती. जाणीव झाली ती जखड म्हातारपणामध्ये. जखड म्हातारपणामध्ये मी काय परमार्थ करू शकतो? वारी होईन माझ्याकडून, महिनाभर पंढरीच्या वाटेवर चालणं होईन माझ्याकडून म्हातारपणामध्ये? जेव्हा होणार होतं तेव्हा मला हे कळलं नाही, किंवा मी त्या वातावरणामध्ये प्रवेश करू शकलो नाही. जाऊ द्या, हा जन्म आता गेलाच ना. आता पुढचा जो जन्म घेईन ना मी, तो यासाठीच घेईन. असं पश्चातापानं तर बोलले नाही ना जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज? नाही. कशावरून? आपण जर महाराजांनाच विचारलं की महाराज हे तुम्ही बोलतायत कुठून? मी जन्म घेईन आणि सेवा करेन असं. महाराज म्हटले, मी मानव देहातूनच बोलतोय. असं मग तुम्ही आजपर्यंत काय केलं? आजपर्यंत काय केलं तुम्ही? महाराजांच्या जीवनाचं अवलोकन जर केलं तर सततम कीर्तयन्तो माम यतन्तश्च दृढव्रताः नमस्यन्तश्च मां भक्त्या नित्ययुक्ता उपासते. कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निखिळ प्रबंध, माझी आत्मचर्चा विशद वदंड गाती. दिनरजनी हाची धंदा गोविंदाचे पवाडे. सतत परमार्थ, सतत नामचिंतन, सतत साधना, चिंतन, भक्ती त्यांच्या जीवनामध्ये. एका जनार्दनी नित्य, एका जनार्दनी
म्हणजे आसनी शयनी सदा हरीचे चिंतन, सतत परमार्थ त्यांच्या जीवनामध्ये। याचाच अर्थ महाराज हे पश्चातापाने बोलले नाहीत हे निश्चित झालं। विठाला एक चिंतन आणखी असं की महाराज तुम्ही इथे म्हणतात मी जन्म घेईन आणि तुझी सेवा करीन, तुम्हीच दुसरीकडे असंही बोलतात की माणसाने देवाची सेवा भविष्यात कधीच लोटू नये, भविष्याचे माथा भजन नेदावे सर्वथा। भविष्यात सेवा का लोटू नये, भविष्य काल आपल्या हातचा नाही। मी पुढच्या वर्षी 6 महिन्याने 4 महिन्याने पुढच्या महिन्यात पुढच्या आठवड्यात परवा उद्या सकाळी अमुक काम करेनच अशी कोणी खात्री देऊ शकतो का? का नाही खात्री देऊ शकत आपण? क्या जीवन की प्रक्रियास हाथों लिया नहीं तेरा घास, क्षण भंगुर नाही केव्हा काय होईल सांगता येत नाही, भविष्यकाल आपल्या हातचा नाही। म्हणून माणसाने भविष्यकालातले केलेले संकल्प आपल्याकडून ते पूर्ण होतीनच असं काही सांगता येत नाही बर का। राहो आता हेची ध्यान डोळा मन लंपट, या चिंतनाशी या प्रमाणाचा काही संबंध नाही, तरी आपण ते प्रमाण घेतलेलं आहे। कशासाठी घेतलं आहे? मी श्री क्षेत्र आळंदीला आमची कीर्तनाची परीक्षा घेणारे मराठवाड्यातले एक शास्त्रीजी महाराजच होते, परमपूजनीय गुरुवर्य माधव महाराज शास्त्री सोट बर का। तर त्यांच्या मुखातून ऐकलेलं चिंतन आहे, या प्रमाणामध्ये राहो हे क्रियापद आहे बर का। राहो आता हेची ध्यान, राहो हे क्रियापद आहे। क्रियापद हे वाक्यात सुरुवातीला असतं, मध्ये असतं का शेवटी असतं? शेवटी असतं। वाक्य कसं तयार होतं? कर्ता कर्म मग क्रियापद। महाराजांनी या प्रमाणामध्ये आता हेची ध्यान राहो असं म्हणायला काय होतं? असं म्हणायला काय हरकत होती? पण महाराजांनी आता हेची ध्यान राहो असं न म्हणता राहो आता हेची ध्यान असं का म्हटलं बर का? का म्हटलं तर त्यांच्या मुखातून मी ऐकलेलं चिंतन आहे। राहो हे क्रियापद शेवटी म्हणेपर्यंत आपण जिवंत राहूच कशावरून? एवढाही आपला भरोसा नाही। त्या प्रमाणात महाराजांना कदाचित ते सांगायचं असेल, महाराजांना कदाचित ते दर्शवायचं असेल, एवढा सुद्धा आपला भरोसा नाही। महाराज क्षणाचाही आपला भरोसा नाही आणि तुम्हीच त्यासाठी बोलतात माणसाने देवाची सेवा भविष्यात लोटू नये। आणि या ठिकाणचे तुमचे हे उद्गार जे आहेत, मी जन्म घेईन आणि सेवा करीन, तर हे कोणत्या कालातले आहे? विठाला भविष्य कालातले शब्द आहेत हे, मी जन्म घेईन आणि देवा तुझी सेवा करीन। मग तुमचं हे म्हणणं खरं का ते म्हणणं खरं? ते पटतंय आम्हाला। भविष्यकाल हातचा नाही, भविष्यात सेवा लोटू नका, आहे की नाही? कल करे सो आज कर, आहे की नाही? आमचे हरिभक्तीपरायण आदरणीय त्यात नाना महाराज वाघ असतील बर का, शास्त्रीजी महाराज असतील, आमचे हरिभक्तीपरायण लहान गुरुबंधू अगदी प्रेमळ मूर्ती सागर महाराज असतील, हे आणखी समोर बसलेले आहेत सुनील महाराज वगैरे सगळी महाराज मंडळी। यात्रेच्या पत्रिकेमध्ये यांनी आवर्जून एक प्रमाण लिहिलेलं असतं, जव हे सकळ सिद्ध
आहे, हात चालावया पाय तव तो आपले सोयत पाय, तीर्थयात्रे जाय चुकूच नको. का चुको नको? आताच होईल, पुढे शक्य नाहीये. आहे की नाही? शक्य नाहीये. कोणत्याही कार्यासाठी काळ वेळ वय वगैरे ठरलेला आहे. विठाला कोणतं खरं आहे महाराज? मग तुमचं ते पटतंय आम्हाला. मग तुमचा हे म्हणण्याचा हेतू काय? हे म्हणण्याचा हेतू असा आहे, मागे भूतकालामध्ये मी देवाची सेवा केली, चालू वर्तमान कालामध्ये माझ्याकडून परंपरागत अजूनही सेवा सुरू आहे. मागे सेवा केली भूतकालात, आता चालू आहे वर्तमान कालात, मला पुढे जन्म घ्यायचा आहे, यासाठीच भविष्य कालात. विठाला जन्म घेऊन करायचं काय? ऐका, महाराज सांगतायत पहिल्या चरणात, या ठिकाणी हॅलो 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 या ठिकाणी आम्ही सर्वच महाराज मंडळी वयाने कमी जास्त असो
पण आहे एकाच खाणीतले, आहे की नाही? सगळे सारख्याच अधिकाराचे आहेत, पण मला एक मोठेपणा दिला, हा त्यांच्या अंतःकरणातला एक मोठेपणाचा आहे. सगळे कीर्तनकार आहेत, कोणीतरी एकाने उभं राहावं, इतरांनी साथ द्यावी, बाकीच्यांनी ऐकावं. महाराष्ट्रीयन ही कीर्तन पद्धत आहे, वारकरी संप्रदायातली ही परंपरा आहे, ही पद्धत आहे. पण आजच्या या वेळेला, आजच्या या सेवेमध्ये मला एक अडचण निर्माण झाली आणि कदाचित आपल्या अंतःकरणातही तो संभ्रम असेल. आता या ठिकाणी ऐकू का बोलू? ऐके नाही, मला सुद्धा असं वाटतं की बोलणं फारच कमी करावं आणि हे ऐकावं जास्त. मलाच काय, तुमचीही अपेक्षा तीच असणार आहे, ऐके नाही, आपली अपेक्षा तीच असेल. माझा एक गुरुबंधू विनोदाने असं एक बोलतो, असा संच असणं हे कीर्तनकाराचं म्हणजे वक्त्याचं भाग्य आहे. विनोदाने ते असं वाक्य वापरतात, असे जर खांदेकरी मिळाले दररोज मेलं तरी बी परवडतं म्हणे. विठाला काय भगवंताची कृपा असेल, गुरुची कृपा असेल, आईवडिलांची कृपा असेल, आशीर्वाद असेल, त्यामुळे बरं का असे हे गुण आहे की नाही, हजारो लाखोंमध्ये विरळेच असतात अशी गुणी लोक, बरं का. मी नेहमी सांगतो, आपल्या खानदेशामध्ये अशी काही मंडळी आहे की ते परिसरामध्ये कदाचित, अर्थात आपण त्यातले रसिक नसल्यामुळे आपल्याला त्यांची फारशी जाणीव नाही, पण त्यांची महती किंवा ख्याती केवढी आहे हे बाहेर गेल्यानंतर कळतं, बरं का. बाहेर गेल्यानंतर जैसे कमळकडिका धालेपणे हृदयाची या मकरंदा ते राखोनेने दे राया रंका पारणे आमोदाची, उमललेलं कमळ, त्यातून बाहेर पडलेला परागकण आणि दरवळणारा तो सुगंध, कितीही आवरण्याचा प्रयत्न केला आवरल्या जात नाही, बरं का. यांच्या गुणाचा सुगंध आवाजाच्या माध्यमातून वगैरे, बरं का, लांब लांब पसरलेला आहे. विठाला घेईन मी जन्म याजसाठी देवा, तुझी चरण सेवा साधावया. महाराज म्हणतात, मी जन्म घेईन आणि तुझी सेवा करेन. का? मागे मी तेच केलं आहे, भूतकालामध्ये तेच केलं, वर्तमान कालामध्ये तेच. मागे सेवा केली तुम्ही? हो केली. किती दिवस झाले? दिवस नाही, महिने नाही, वर्षही नाही, हो युगानयुगी. कृतयुगी नामा प्रल्हाद पै झाला. कृतयुगामध्ये संत श्री नामदेव महाराज हे प्रल्हाद होते, तेच प्रल्हाद त्रेतायुगामध्ये अंगद होते, प्रभू रामचंद्रजींच्या बरोबर. तेच अंगद द्वापार युगामध्ये उद्धव होते, भगवान श्रीकृष्ण परमात्म्या बरोबर. तेच उद्धव कलियुगामध्ये संत श्री नामदेव महाराज. तर का महाराज तुम्ही सांगतायत हे, मी प्रल्हाद होतो, मी अंगद होतो, मी उद्धव होतो, मी नामदेव महाराज, त्यांचाच अवतार कलियुगी, बर का. जगद्गुरु तुका अवतार नामयाचा, संप्रदाय सकळांचा येतोनिया, जसं जनार्दनाचा एका तसं नामयाचा तुका. संत श्री नामदेव महाराजांचाच अवतार तुकोबार आहे. महाराज तुम्ही प्रल्हाद होते कृतयुगात, हो. अंगद होते तुम्ही त्रेतायुगामध्ये, उद्धव होते द्वापार युगात, आता तुम्ही नामदेव महाराज कलियुगामध्ये. पुरावा काय याला? तुम्ही सांगावं ना, आम्ही ऐकून घ्यावं का? नाही. सहजासहजी कोणती गोष्ट कोणालाच पटत नाही, त्यासाठी काहीतरी सबळ पुरावा असावा लागतो. काय पुरावा आहे तुमच्याकडे? एक महिला म्हणते मी आहे. हे ज्यावेळेला प्रल्हाद होते त्यावेळेला मी यांच्या बरोबर पद्मिनी नावाची एक दासी होती. हे अंगद प्रभू रामचंद्रजींच्या बरोबर, त्याच वेळेला मी यांच्या बरोबर मंथरा नावाची दासी होती. हे उद्धव भगवान श्रीकृष्ण परमात्म्या बरोबर, त्यावेळेला मी यांच्या बरोबर कुब्जा नावाची दासी होती. हे कलियुगात संत नामदेव महाराज यांच्या परिवारामध्ये एकूण 14 लोक आहेत, त्यांच्यामध्ये मी एक 15वी दासी म्हणून राहते, बर का. कोण? संत जनाबाई महाराज.
या भूमिकेमध्ये सेवा केलेली आहे। मी त्यांच्या बरोबर होते भूतकाल, मागे सेवा केली म्हणून आता बंद आहे का? काही लोकांचा असा संकुचित संकल्प असतो का हो चला ना पंढरपूरला, तो नको आता का नको, झाल्यानं 5 वाऱ्या, मग 6वी केली तर पाप लागीन का? काय पुरावा याला? 5च वाऱ्या केल्या पाहिजे, 5च पारायण केलं पाहिजे, 5च सत्यनारायण केले पाहिजे, आहे की नाही? काय पुरावा याला? बर का, मागे सेवा केली म्हणून आता बंद आहे असं नाही। महाराज म्हणतात माझ्या घराण्यामध्ये परंपरागत ती सेवा आजही सुरू आहे बर का। माझ्या वडिलांची मिरासी गा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, मागे सेवा केली भूतकालात, आता चालू आहे वर्तमान काल, यासाठीच मला पुढे जन्म घ्यायचा आहे। घेईन मी जन्म साठी देवा, तुझी चरण सेवा साधावया। महाराजांना भगवान परमात्म्याने कदाचित असं एक विचारलं असावं की महाराज
तुम्हाला जन्म घ्यायचा आहे सेवेसाठी? म्हणे हां. पण महाराज तुम्ही समाजाला सांगता काय आणि स्वतःच्या बाबतीत बोलता काय? तुमचं हे जरा विसंगत वाटतंय. समाजाला काही सांगता आणि स्वतःबद्दल काही बोलता तुम्ही. असं कसं? आणि काय सांगतो मी समाजाला? विसरले का? आठवण करा ना. सांगा ना देवा, तुम्ही काय सांगतो? तुम्ही सांगत नाहीत लोकांना. काय सांगू गर्भीची यातना, मज भोगीता नारायणा, मांस मळ मूत्र जाना, तुझ क्षणोक्षणा ध्यासे. काय सांगू गर्भीची यातना. जन्म घेणं म्हणजे काय? आईच्या उदरामध्ये आधी 9 महिने राहणे. ते गर्भवासाचं दुःख आहे, भयानक दुःख आहे ते. मातेची या उदर कुहरी, पचोनी विष्ठेची या दाथरी, उकडोनी 9 मासवरी, जन्म जन्मोनी मरती. 9 मास कष्टलासी, 10व्याने प्रसूत झाली. येताची कर्मजाड, तुझी मान अडकली. भयानक दुःख आहे ते, कल्पनेच्या पलीकडे, सांगण्यासारखंच नाही, सांगूच शकत नाही आपण. त्या ओवीमध्ये माऊलींनी एक शब्द वापरलेला आहे, पुन्हा म्हणेन मी, ऐका, करू त्याच्यावर पुन्हा चिंतन. मातेची या उदर कुहरी, पचोनी विष्ठेची या दाथरी. दाथरी हा शब्द वापरलेला या ठिकाणी या ओवीमध्ये. पुरुष मंडळी नाही सांगणार, पण माता भगिनी निश्चित सांगतील. सांगा बरं, कोणता पदार्थ बनवण्यासाठी तुम्ही दाथराचा वापर करता? फुनका, बरोबर. काय? फुनके. कसे बनवले जातात ते? 4-5 डाळी एकत्र करायच्या, त्या पाण्यामध्ये टाकायच्या. 4-5 तास भिजल्यानंतर त्या मऊ बनतात. मऊ बनल्यानंतर त्यांना वाटायचं. पाटा वरवंटा असेल तर, शक्यतो आता ते नाही आहे, विज्ञान पुढे गेलाय. खरकन 5-10 मिनिटात तयार होऊन जातं. त्यामध्ये मीठ मसाला टाका, त्याचे गोळे तयार करा, थोडेसे लांबकडे. पातेल्यामध्ये अर्ध्यापर्यंत पाणी घ्या. त्या पाण्यावर तुरकाट्या, त्या काड्या आडव्या तिडव्या ठेवा. त्या काड्यांना दाथर म्हणतात. त्या काड्यांवर ओला कपडा ठेवायचा, अंथरायचा ओला कपडा. त्या ओल्या कपड्यावर हे ते गोळे आहे ना, ते व्यवस्थित ठेवायचे, रचायचे. वरून झाकण ठेवा, पातेलं उचला, चुलीवर ठेवा, अग्नी द्यायचा त्याला. चूल नसेल तर गॅस शेगडी, गॅस शेगडी नसेल तर इलेक्ट्रिक शेगडी. आकोडा टाकलेला असेल तर काय चिंता आहे? ते पाणी खडखड 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 उकडतं. ते उकडतं पाणी त्या दाथरातून, माफ करा, उकडत्या पाण्याची वाफ त्या दाथरातून, त्या काळ्यांमधून, त्या कपड्यांमधून त्या गोळ्यांना लागते. त्या वाफेवर ते फुनकं तयार होतं, बरोबर. त्या वाफेवर ते फुनकं तयार होतं. ते फुनकं तयार होण्यासाठी किती वेळ लागतो? 2 दिवस, अर्धा दिवस, 4-5 तास नाही, अर्ध्या पाऊण तासात. किती? जास्तीत जास्त 1 तास. ते फुनकं तयार झालं कसं समजायचं? झाकण बाजूला करा, त्याला बोट टोचा. ते बोट आतमध्ये गेलं तर कच्चं आहे, नाही गेलं तर झालं तयार. आणि तेवढ्याने बी नाही समजलं तर आजूबाजूला पाहून घ्यायचं, थोडासा तुकडा तोडायचा ना, असं करून पाहायचं, आहे की नाही? उकडत्या पाण्याच्या वाफेवर ते तयार होतं अर्ध्या तासात. हे फुनकच आहे, हे सगळे फुनकेच आहे. हे फुनकं तयार होण्यासाठी बरं का 9 महिने लागतात. हेही वाफेवरच तयार होतं. उकडोनी 9 मासवरी,
बरं का. आपल्या शरीरामध्ये सगळ्याच सुविधा आहेत. ज्या वेळेला आपल्याला गरम चहा जर प्यायचा असेल तर तसाच घेतो का आपण? तो नाही. कोणती हवा टाकली आपण त्या चहावर? गरम का थंड? हा, थंडीच्या दिवसावर ही कोणती हवा बाहेर काढली आपण? ही गरम काढली. आणि चहा फुकताना थंडी. म्हणजे दोन्ही सुविधा आहेत. गरमही आहे, थंडी आहे. बरं का. म्हणून उकडोनी नवमासवरी. हा, आहे की नाही? हे फुनकं तयार करण्यासाठी काड्यांचा दाथर आहे. याच्यासाठी 9 महिने कोणता दाथर आहे? हा, विष्ठेची या दाथरी कोणता दाथर आहे? विष्ठा. विष्ठा म्हणजे काय? हा, आहे की नाही? नाकी तोंडी कृमी किडे, विष्ठा लेप चहूकडे. करा चिंतन. किती भयानक दुःख असेल ते. आईच्या उदरामध्ये 9 महिने राहणं. बरं का. गर्भवासाचं दुःख, जन्म घेणं हा सोपं आहे? सामान्य दुःख आहे ते? भयानक दुःख आहे. महाराज, एवढ्या भयानक दुःखाची हौस आहे का तुम्हाला? हा, दुःखाची हौस आहे? महाराज म्हटले ती हौस वगैरे नाही आहे. मलाच काय, कोणालाच नसणार आहे. पण देवा, माझा हेतू तर ओळखा पुढचा. बर का. ते मी दुःख सहन करायला तयार आहे. किंबहुना ते दुःख मला दुःखच वाटत नाहीये. का? भविष्यात मला सुखाचा आरसा दिसतोय. भविष्यात जर आपल्याला सुख दिसत असेल तर त्यासाठी माणसं वर्तमानातलं दुःख दुःख मानत नाही का, ते त्या सुखातून वजा होतं. बर का. आपलं शेतकरी जीवन आहे. आपण कोण आहोत? सगळे शेतकरी आहोत. एक शेतकरी दुसऱ्या शेतकऱ्याला म्हणतो, का रे, मी 3 आठवडे झाले तुझी भेट घेण्याचा प्रयत्न करतोय. मला असं महत्वाचं काम आहे तुझ्याशी. बऱ्याचदा मी तुझ्या घरी येऊन गेलो. तू दिवसा तर नाहीच नाही, पण रात्री घरी थांबत नाही. रात्री घरी थांबत नाही तू. रात्री पण शेतातच. तो म्हणतो झालं, अजून 8 दिवस तेवढं ते शेत ओलं करायचं आहे. बरं का. लाईटचा असा प्रॉब्लेम येतो. तेवढं ते शेत ओलं करायचं आहे, तेवढी लावणी करायची आहे. हा, बस. मग मला वर्षभर काही चिंता नाही. रात्रीही शेतात जाणं सुख आहे का दुःख आहे? त्रासच आहे ना, दुःखच आहे ना. पण आपल्याला दुःख दुःख वाटतं का? ते नाही वाटत. का? भविष्यात सुख दिसत आहे. तसं संत श्री तुकोबाराय भगवान परमात्म्याला म्हणतात की देवा, मला ते जन्म घेण्याचं 9 महिन्याचं गर्भवासाचं दुःख दुःखच वाटत नाही. का? जन्म घेऊन मला पुढे केवढं चांगलं साधायचं आहे. तुझी चरण सेवा साधावया, तुझी चरण सेवा साधावया, तुझी चरण सेवा साधावया, तुझी चरण सेवा साधावया. आणखी एक प्रमाण आहे. गर्भवासी दुःख नाही येता जाता. का म्हटले महाराज असं? पुढे हे करायचं आहे मला. हृदय असता नाम तुझे सतत तेच करायचं आहे. बरं का. त्यासाठीच मला जन्म एकच नाही, एकच जन्म नाही घ्यायचा. मला जेवढे काही जन्म घ्यायचे ते एवढ्यासाठीच करायचं आहे. हेच करायचं आहे. त्यामध्ये घेईन जन्मांतरे
जन्मांतरे हेची करावया खरे, घेईन मी जन्म यादसाठी देवा. महाराजांनी पुढे देवा असा शब्द वापरला, पण कोणता देव तसा काही उल्लेखच केला नाही. महाराजांनी असं म्हणायला पाहिजे होतं ना, घेईन मी जन्म यादसाठी विठ्ठला, घेईन मी जन्म यादसाठी माधवा, घेईन मी जन्म यादसाठी ऋषिकेशा किंवा पांडुरंगा. कोणत्या हजारो नाव आहेत ना भगवान परमात्म्याची, एखाद्या तरी नावाचा उल्लेख पाहिजे होता की नाही? कोणत्याच नावाचा उल्लेख केला नाही, फक्त देवा म्हटलं महाराजांनी. देव तर बरेच आहेत, बरेच देव आहेत आपल्या हिंदू धर्मामध्ये. किती देव आहेत? किती? 33 कोटी. असंख्य देव आहेत, असंख्य देव आहेत. ऐके नाही, बरेच देव आहेत. त्यात काही बनलेले देव आहेत, काही बनवलेले देव आहेत, ऐके नाही, वगैरे बरंच चिंतन आहे. तेही देव लोकांना अपुरे पडतात बरं का. लोक घरच्या घरी देव बनवतात. शिड्या तांब्याचं बाहुलं केलं संत एकनाथ महाराज सांगतात, ऐके नाही. कोणत्या देवाची सेवा करायची? फक्त देवा म्हणतायत तुम्ही, यापैकी एवढे असंख्य देव आहेत, यापैकी कोणता देव उल्लेख केलेला नाही महाराजांनी. पण आमचे गुरुवर्य सांगतात, जीवाने जीवाची सेवा करायची नाही, जीवा संबंधीची करायची नाही, देहाची करायची नाही, देहासंबंधीची करायची नाही. एवढंच काय, सामान्य देवांची सुद्धा सेवा करू नये. सेंदरी हेंदरी दैवते, कोणती पूजी भूते खेते, आपुल्या पोटाजी रडते, मागती शेती अवदान. आपल्या इच्छे आणि का पिढी, आपल्या इच्छेच्या तृप्तीसाठी दुसऱ्याला त्रास देणाऱ्या देवता बर का, दुसऱ्या जीवांचा घात करणाऱ्या देवता बर का, मुर्गा बकरा वगैरे अशा देवांच्या सेवेतून आपल्याला काय फल मिळणार आहे बर का? काय फल मिळणार आहे? या देवांची सेवा करायची. मग कोणत्या देवाची? या सगळ्यांचा बाप सकल देवादी देवा, कृपाळू आदी केशवा, महानंदा महानुभवा, सदा शिवा सहज रूपा. देखिला देखिला माय देवांचा देव, फिटला संदेह निमाले तुझे पण बढिया. खरंच ऐकतच राहावं असं वाटतं ना, बोलणं कमी करावं नाही, ऐकत राहावं असं वाटतं. आणि अजून एक बोलू का? त्यांना राग येईल, येऊ द्या. हा, पण तरी बोलतो. तरी खानपानाचं पथ्य नाही बरं. हा,
3-4 वाट्या कडी पिऊन गेले ते अर्थात त्यांना आग्रह केला खूप म्हणून घेतले त्यांनी, नाही तर नकार देत होते ते. विठाला विठाला आपल्यासारख्याला भीती वाटते, लोणचं खाल्लं तर असं होईन का, ताक केलं तर तसं होईन का, पण त्यांना बरं का अर्थात ही गुरुकृपा आहे. विठाला विठा गुरुकृपा म्हणण्यापेक्षा आणखी मी आतलं बोलेन की अंतःकरणापासून जर सेवा असेल ना बर का, तर त्या सेवेमध्ये सेवेचा स्वतःचाच आनंद मिळतो जास्त बर का. आपल्या सेवेमुळे दुसऱ्याला आनंद मिळेल यासाठी सेवा काय करायची, स्वतःचा आनंद घ्यायचा आहे की नाही बर का. गुरुवारी वैकुंठवासी पूज्यपाद श्री नामदेव बाबा म्हणायचे, असा जर सेवेचा ध्यास असला ना तर तो माणूस सहजरित्या भगवान परमात्म्याजवळ पोहोचतो, म्हणजे तेव्हाशी समरस होतो, एक रूप होतो. विठाला विठाला प्रमाण येत ना तसे चिंतने तद्रूपता. कीर्तन चांग होय अंग हरिरूप किंवा ब्रह्मभूत काया होतसे कीर्तनी. फक्त अंतःकरणापासून ती सेवा पाहिजे बर का. भगवान परमात्मा त्या सेवेचं फल आपल्याला निश्चित देतो. घेईन मी जन्म यादसाठी देवा तुझी चरण सेवा साधावया बर का. साधावया शब्द वापरलाय महाराजांनी शेवटी. साधावया म्हणजे काय बर का, माझ्या मनाजोगी सेवा करण्यासाठी मी जन्म घेईन. माझ्या मनात समाजाला देखावा असे नाही बर का, समाजाला देखावा असे नाही बर का. स्वार्था लोभापोटी तर अजिबातच नाही बर का. सध्या लाट आहे सेवेची बर का, पण माफी मागून बोलतो मी, बहुतांश ती सेवा स्वार्था लोभापोटीच आहे. एक लोटा जल बर का. हे 12व्या शतकामध्ये संत नामदेव महाराजांनी सांगून ठेवलं होतं. शिवरकर बाबांनी आता सांगितलं एक लोटा जल असं नाही आहे, संत नामदेव महाराजांनी 12व्या शतकात सांगितलेलं आहे की नाही. काय सांगितलं त्यावेळेला, एक पसा पाणी एक बिल बदळ बर का. भोलेनाथजीवर फक्त एक पस पाणी, एक लोटा नाही सांगितला, एक पस याला बी म्हणतात याला बी म्हणतात, एवढंच पाणी टाका एवढंच. आणि एक बिल बदळ एकच बेलाचं पाणी. पूजन केवळ सोपे बहु संत नामदेव महाराज म्हणतात आहे की नाही. सोपी पूजा आहे, खर्च नाही त्रास नाही, फल मात्र बहु सांगितलंय बहु. पण संत श्री नामदेव महाराजांनी सांगितल्यानंतर बर का सांगितलं तेव्हा महादेवाची मंदिरं नव्हती का, होती ना. एवढे लोक सेवा करत होते का नाही करत होते. मग आताच एवढी लाट कशी काय, आताच एवढी लाट कशी काय. पुन्हा मी माफी मागून बोलेन, मतलबासाठी स्वार्थासाठी जर सेवा असेल तर ती त्याच्यामध्ये विशेष फल नाही, आनंद बी नाही. माझ्या पोराला नोकरी लागली पाहिजे, माझ्या पोरीचं जमलं पाहिजे, तो सौदा झाला पाहिजे वगैरे, यासाठी जर ती सेवा असेल, खरं सांगू तितका तो भोळा नाही, तितका तो वेडा नाही, आणि तितका तो रिकामा बी नाही. विठाला माऊली सांगतात त्यासाठी भाग्याचे नि बडसे उद्यमाचे निमेसे. तुमचं प्रारब्ध चांगलं पाहिजे, तुमचे प्रयत्न पाहिजे, तुम्हाला संसारामध्ये यश येईनच. पण तुम्ही यासाठी जर देवाला जर अडवत असाल तर अजिबात नाही. मी एका महात्म्याचं टीव्हीला कीर्तन ऐकलं. 3 वाक्य अत्यंत महत्वाची आहेत बरं का. पहिलं वाक्य आहे खानदानी परमार्थ करा, दुसरं वाक्य आहे नाटक सोंग बंद करा, आणि तिसरं वाक्य परमार्थ करत असताना आधी स्वतःला तपासा. विठाला विठाल गुरुवारी आम्हाला पाठामध्ये सांगायचे आळंदीला बर का. भक्ती करत असताना परमार्थ करत असताना प्रदर्शन कशासाठी नको, प्रदर्शन नको. इथे दर्शन पाहिजे आपल्याला. कशासाठी परमार्थ करायचा आहे, दर्शनासाठी, प्रदर्शनासाठी नाही बर का. प्रदर्शन नका करू. भगवान परमात्म्याला तो 200 रुपयाचा 500 रुपयाचा 1500 रुपयाचा हार नका नको, ते नाटक नका दाखवू. भगवान परमात्मा म्हणतो माझा अभिषेक, माझी पूजा, माझा हार सांगू का तुम्हाला कोणता आहे.
माऊलीने सांगून ठेवले, तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची या वीरा पूजा केली होया परा तोषा लागी. तुमचं कर्म चांगलं हीच तुमच्याकडून होणारी खरी माझी सेवा आहे. तोच माझा अभिषेक आहे, तोच माझा हार आहे. बरं का, ते नका अनुभव, नका नाटक दाखवते. नका, तुमचं कर्म चांगलं का. कर्म जर वाईट असेल तर इकडे यायची गरज नाही माझ्याकडे. कशासाठी येतात. भगवान परमात्म्याला सगळं काही करतो, तो सगळ्या ठिकाणी आहे की नाही. म्हणून साधावया माझ्या मनाजोगी सेवा, देखावा नको बर का, स्वार्थ लोभ नको. एखादा चित्रकार अनेक चित्र रंगवतो, पण त्या अनेक चित्रांपैकी एकच चित्र तो त्याच्या समोर ठेवतो किंवा दर्शनी भागात ठेवतो इतरांनी पाहावं यासाठी. कोणीतरी त्याचा मित्र येतो, पेंटर म्हणे, काय हे सगळे चित्र तुम्हीच काढलेत ना. म्हणे हा मीच काढले. मग हे एकच चित्र मी बऱ्याच महिन्यापासून तुमच्या समोर पाहतोय. बाकीचे चित्र बदलवता तुम्ही, इकडे तिकडे ठेवता किंवा काढून टाकतात. हे एकच चित्र तुम्ही बऱ्याच दिवसापासून तुमच्या समोर ठेवलेलं आहे आणि सारखं सारखं तुम्ही त्याच्याकडे टक लावून पाहताय. कारण काय त्याचं. तो पेंटर म्हणतो, हे चित्र मला एकदम चांगलं साधलं. साधलं म्हणजे माझ्या मनाजोगं झालं. अशीच चित्र मी मागे बरीच काढली, असं जमलं नाही किंवा पुढेही मी काढण्याचा प्रयत्न करेन, पण असंच जमेन असं सांगता येत नाही. पण हे चित्र मला चांगलं साधलं, अर्थात माझ्या मनाजोगं झालं. साधावया म्हणजे देवा माझ्या मनाजोगी, तुला आवडेल तशी बी नाही, माझ्या मनाजोगी सेवा करण्यासाठी मला जन्म घ्यायचा आहे. घेईन मी जन्म मिनिटं राहिली आपली सेवा. फक्त अर्धच चरण आपण अजून सोडवतोय. त्याचं कारण आहे की नाही, संचच तसं आहे असं वाटतं ना. चालूच ठेवावं बर का. सगळ्यांची सेवा एकदम अंतःकरणापासून. बालगोपाल मंडळी सुद्धा उड्या मारताना बघा किती घामाघूम झाला आहे की नाही. हे आमचे महाराज हे तर सुरुवातीपासून रूप पाहतालाच बोले होऊन गेले आहे की नाही. घेईन मी जन्म यादसाठी देवा अशी सेवा. घेईन मी जन्म यादसाठी देवा तुझी चरण सेवा साधावया. आणखी एक चिंतन मांडू. महाराज इथे बोलले मी जन्म घेईन आणि तुझी सेवा करीन. महाराजांनी जन्म घेतला की नाही. आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये पुणे जिल्ह्यात हवेली तालुक्यात महाराणी इंद्रायणी मातेच्या तीरावर श्री क्षेत्र देहू या गावामध्ये जन्म घेतला की नाही. जन्म घेतला. जन्म घेऊन त्यांनी काय केलं, सेवाच केली ना. किती सेवा केली. माझी मज झाली अनावरवाच्या छंद या नामाचा किंवा गोविंद गोविंद मना लागलिया छंद. सुरुवातीला पहिला पण चिंतन सततम कीर्तन तो माम. महाराजांनी जन्म घेतला, सेवा केली. इथे काय म्हणतात, मी जन्म घेईन आणि सेवा करीन. जन्म घेईन आणि सेवा करीन या म्हणण्याप्रमाणे महाराजांनी जन्म घेतला आणि सेवा केली. बरोबर. याचाच अर्थ असा होतो, सखोल चिंतन जर केलं तर हेच वाक्य किंवा हे उद्गार महाराजांच्या मुखातून मागे कधीतरी बाहेर पडले असतील आणि म्हणून त्यांनी जन्म घेतला आणि सेवा केली. पुन्हा लक्ष देऊ नये. मी जन्म घेईन आणि सेवा करेन. महाराजांनी जन्म घेतला, सेवा केली.
जन्म घेईन हे कधी बोलले होते मागे, आणि म्हणून त्यांनी जन्म घेतला आणि सेवा केली। यासाठी आमच्या गुरुवर्यांकडून आम्ही असा वारकरी संप्रदायाबद्दल इतिहास ऐकलेला आहे की आपण आपल्या संप्रदायामध्ये हे दोनच देव मानतो, एक ज्ञानदेव आणि दुसरे नामदेव। या दोन्ही देवांनी या वारकरी संप्रदायाचं खूप मोठं काम केलं। एक देव ज्ञानदेव संयोजकाचं काम करतो आणि दुसरा नामदेव हा प्रचाराचं काम करतो। संयोजक ज्ञानदेव आणि प्रचारक नामदेव। प्रचार केला या दोन्ही देवांनी केवळ पुणे जिल्ह्यापुरता किंवा सोलापूर जिल्ह्यापुरता नाही बर का, संपूर्ण महाराष्ट्रभर, महाराष्ट्रच नाही संपूर्ण देशभर, देशभर नाही जगभर। ज्ञानदीप असेल या संत महात्म्यांचं, जगासाठी त्यांनी अवतार घेतला। हरिभजनी हे धवडिले जग असा शब्द आहे बर का, राज्य किंवा देश प्रांत वगैरे असा कोणताच उल्लेख नाही आहे, जग असा शब्द आहे की नाही, जग असा शब्द आहे। हे दोन्ही देव वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार करत 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 निघाले महाराष्ट्र राज्याच्या बाहेर, अशा ठिकाणी पोहोचले की जिथे आपल्याला कोणतीच अनुकूलता नाही, भाषा सुद्धा नाही आपली। पंजाबमध्ये मराठी भाषा महाराष्ट्रीयन आणि पंजाबी भाषा केवढा अंतर आहे, समजेल आपल्याला पंजाबी भाषा आहे की नाही, तरी तो प्यार कर छो त्या गाण्यामध्ये आहे 2-4 भाषा, त्याच्यात पंजाबी पण आहे ना, मराठी में इंग्रजी 4-5 भाषा सांगितल्या त्या। पण संत श्री नामदेव महाराजांनी प्रचारामध्ये विशेष क्रांती केली। आपल्या महाराष्ट्रातला प्रधान संप्रदाय कोणता? वारकरी संप्रदाय, संत ज्ञानोबा, संत तुकोबा यांचा आहे की नाही। पंजाब मध्ये कोणाचा संप्रदाय, कोणता संप्रदाय, तिथे समाज कोणता आहे? पंजाब मध्ये शीख समाज। तिथले संप्रदायाचे प्रवर्तक कोण? बरोबर, गुरु गोविंद सिंग। तर त्यांचा ग्रंथ कोणता? ग्रंथ साहेबा बर का। त्या ग्रंथ साहेबा या ग्रंथामध्ये संत श्री नामदेव महाराजांचे त्यांच्या भाषेत अभंग आहेत, त्यांच्या भाषेत महाराष्ट्रीयन साधूचे अभंग पंजाबच्या ग्रंथामध्ये बर का। केवढी क्रांती केली संत नामदेव महाराजांनी। आमची कीर्तनाची परीक्षा घेणारे वारकरी शिक्षण संस्थेचे दुसरे आमचे एक गुरुवर्य विदर्भातले वैकुंठवासी परमपूज्य, त्यांचं नाव सुद्धा माधव महाराजच होतं, मगर त्यांचं आडनाव, माधव महाराज मगर। सदाचार मकरंद हा ग्रंथ त्यांनी काढला, नंतर कराडकरांनी काढला बर का। गाथा नवनीत हा ग्रंथही त्यांनी काढलेला आहे बर का। संत तुकोबा यांचा गाथा मुखोद्गत होता त्यांचा, महाराष्ट्रामध्ये गाजलेला कीर्तनकार, स्पष्ट वक्ता, प्रक्रियेतून अभंग सोडवायचे, पुराणाचाही सखोल अभ्यास होता। त्यांनी कीर्तनातून सांगितलं, मी स्वतः ऐकलेलं आहे, आळंदीला होतो तेव्हापासून माझ्या ध्यानात आहे की मी स्वतः पंजाबमध्ये जाऊन आलो। पंजाबमध्ये संत श्री नामदेव महाराजांची मंदिर आहेत बर का। पंजाब मधले काही महाराजांचे अनुयायी जे आहेत बर का, ते संत नामदेव महाराजांचा जो एक ग्रंथ आहे छोटासा, श्री नामदेव जी की बानी, जसा हरिपाठ आपण तसं
61 अभंगांचा तो ग्रंथ आहे म्हणे, 61 अभंगांचा, बरं का. आपण जसं काकडा भजन हरिपाठ हा नित्यनेम आहे, तसं तिथे पंजाबमध्ये शीख लोकांचा ते अभंग संत नामदेव महाराजांचे 61 अभंग हा नित्यनेम आहे. संत नामदेव महाराजांचं दर्शन नित्याने घेतात त्यांचे अनुयायी, बरं का. प्रचार करत करत हे दोन्ही देव पुन्हा महाराष्ट्रामध्ये आले, पुणे जिल्ह्यात शिरले, पोहोचले ते देहू या गावामध्ये. संत श्री तुकाराम महाराजांचे 8वे पूर्वज संत श्री विश्वंभर बाबा की जे पंढरपूरचे पायी वारकरी होते. शुद्ध एकादशीला पंढरपूरला जायचं, वद्य एकादशीला देहू आळंदीला पायी जायचं, भजन करत करत पायी यायचं, भजन करत करत वारी करत 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 ते म्हातारे झाले, म्हणजे वार्धक्यात आले. शरीर थकलं त्यांचं, चालणं होत नाही. आता माझी वारी बंद पडेल, माझं नेम खंडित होईल, म्हणून विश्वंभर बाबांना पश्चात्तापाने रडू येत आहे. भगवान श्री पांडुरंग परमात्मा, दयाघन परमात्मा आले. विश्वंभर बाबा रडू नका, पश्चाताप करू नका. अहो सगळं आयुष्य तुम्ही माझ्या वारीमध्ये सेवेमध्ये घालवलं, आता तुमचं शरीर थकलं, चालणं होत नाही, वारीचा नेम बंद होईल म्हणून रडता. मी तुमचा नेम खंडित होऊ देणार नाही, वारी बंद पडू देणार नाही. देवा, मी बसने जरी जायचं ठरवलं तर मला घरापासून बस स्टँड पर्यंतही जाणं कठीण आहे ना, तिथे येणं तर शक्य नाही. सांगितलं तेवढं लक्षात ठेवा महाराज, तुमचा वारीचा नेम मी खंडित होऊ देणार नाही, बरं का. पण कसं काय ते तर सांगा मला. देवा सांगा ना कसं काय ते. म्हणे आजपर्यंत तुम्ही माझी वारी केली ना, म्हणे हा, आता यापुढे मीच तुमची वारी करत जाईल. तुम्ही येऊच नका पंढरपूरला, मीच येतो देहूला. जसा भगवान पांडुरंग परमात्मा स्वयंभू विटेवर उभा आहे पंढरपूरमध्ये, नाही घडविला नाही बैसवला, असाच स्वयंभू श्री क्षेत्र देहूला आहे. आमची वारकरी शिक्षण संस्था आळंदी देवाची प्रशिक्षणासाठी 4 वर्ग आहेत, अनुक्रमे 1 वर्ग दर शुद्ध एकादशीला संस्थेतून दिंडी निघते महाराज मंडळीची, विद्यार्थी मंडळींची. 2-3 तासात श्री क्षेत्र देहूला पोहोचते. आपण घरून पंढरपूरला निघतो, महिनाभराचं हे पायी वारीचं जे फल आहे ती भाग्यवान विद्यार्थी मंडळी अवघ्या 2-3 तासात मिळवते. ही विश्वंभर बाबांची कृपा आहे. ही सेवा पाहिली विश्वंभर बाबांची संत श्री नामदेव महाराजांनी, आणि त्यांना एकदम गहीवरून आला, बरं का. कडकडून विश्वंभर बाबांना त्यांनी आलिंगन दिलं, डोळ्यातून भाव अश्रू प्रगट झाले, धरा लागले. काय विश्वंभर बाबा, एवढी सेवा की सगळं आयुष्य तुम्ही वारीमध्ये घालवलं, एकदा तरी मी तुमच्या कुळामध्ये जन्म घेईन म्हणे. बोललं कोण? संत श्री नामदेव महाराज. कोण बोललं? कोण? संत श्री नामदेव महाराज. केव्हा बोलले? विश्वंभर बाबांना आलिंगन देताना. भगवान परमात्म्याला त्याच वेळेला त्यांनी संकेत केला की हे प्रभो, मला जन्म घ्यायचा आहे. भगवान परमात्मा म्हटले कशासाठी? यांनी जे केलं यासाठी. घेईन मी जन्म याजसाठी देवा. काय केलं यांनी? तुझी चरण सेवा, तुझी सेवा केली, मला तेच करायचं आहे. संत श्री तुकोबार आहे, मागे बोलले होते घेईन मी जन्म. केव्हा? संत नामदेव महाराज या भूमिकेत बोलले होते. संत नामदेव महाराजांचाच अवतार संत तुकोबार आहे. त्यांनी जन्म घेतला, देवाची सेवा केली. विठोबार
सेवेसाठी देवा तुझी चरण सेवा साधावया। भगवान परमात्मा म्हणतो महाराज तुम्ही प्रतिज्ञा केली सेवेसाठी जन्म घेण्याची, ठीक आहे, तर सेवा कराल कशा पद्धतीची? त्याचं उत्तर महाराजांनी दिलंय दुसऱ्या चरणात। हरी नाम कीर्तन हरिनाम कीर्तन संतांचे पूजन घालू लोटांगण महाद्वारी। तीन प्रकारच्या सेवा महाराजांनी या ठिकाणी दुसऱ्या चरणात सांगितल्या आणि तीन प्रकार तर आहेच आहेत, पण त्यामध्ये तीन तपही घडतायत। पहिली सेवा आहे हरिनाम कीर्तन करी, दुसरी सेवा आहे संतांचं पूजन करी, तिसरी सेवा आहे महाद्वारामध्ये लोटांगण घाली। महाद्वारामध्ये लोटांगण घालीन ही सेवा आहे कायिक तप, संतांचं पूजन मानसिक तप आणि हरिनाम कीर्तन करून वाचिक तप। हरिनाम कीर्तन करून वाचिक तप यामध्ये दोन प्रकार आहे, एक हरिनाम घेईन, दुसरं हरि कीर्तन करेन। एकटा असलो तर हरिनाम घेईन, समाज असेल तर हरि कीर्तन करेन। आणि नामचिंतनाचा आणि संकीर्तनाचा महिमा फल विशेष आहे। जडतील पापे जन्मांतरीची, बर का, ब्रह्मभूत काया होत असे कीर्तने, चिंतने चिंतने तद्रूपता, मग गोविंद ते काया भेद नाही देवातया। आहे की नाही? चिंतनाचाही आणि कीर्तनाचाही महिमा, म्हणून हरिनाम कीर्तन, पुढे संतांचे पूजन, हे मानसिक तप। देवाला स्वतःच्या सेवेपेक्षा ही सेवा जास्त आवडते। तुका म्हणे संत सेवा हेच देवा उत्तम। सेवेधाऱ्याला या सेवेमध्ये दुहेरी फल आहे। सेवा करायची एकच, पण फल मिळवायचे दोन। कसे काय? देवाची सेवा म्हणजे संतांची सेवा करा, ते फल तर मिळेलच ना आपल्याला, पण हीच सेवा देवालाही पोहोचते, म्हणून देवाच्याही सेवेचं फल आपोआप मिळतं। सेवा करायची एकच, पण फल मिळवायचे दोन। तुका म्हणे देवा
तुका म्हणे देवा तुका म्हणे देव आवडतो बरं का, यांना देव आवडतो आणि देवालाही आवडतात. म्हणून भगवान परमात्म्याचं म्हणणं आहे, तुम्ही तुमच्या घरी देव्हाऱ्यात जर माझी पूजा अर्चा करीत असाल आणि अशा वेळेला तुमच्या दारात जर कोणी वैष्णव आले, कोणी संत आले, कोणी वारकरी आले, कोणी भाविक आले, बरं का साधू आले, तर माझी पूजा पटकन बंद करा, त्यांची पूजा करा. ते दारात उभे असतील आणि तुम्ही माझ्या अंगावर फुलांचा वर्षाव करीत असाल, फुलं नाही माझ्या अंगावर दगडांचा वर्षाव तो होतो आहे, असा माझा तो अतिक्रम किंवा अनादर असणार आहे. म्हणून करिता देवार्चन घर आले संतजन, देव सारावे परते संत पूजावे आरते. का तेही प्राणा परवते, आवडते मज निरोते. मला माझ्या जीवापेक्षाही ते जास्त आवडतात. भक्ताहुनी देवा आवडते काही, त्रिभुवनी नाही आन तुझी. भगवान परमात्म्याला ज्या अनेक आवडणाऱ्या वस्तू आहेत, त्यापैकी सर्वात जास्त आवडणारी वस्तू कोणती असेल तर भक्त आवडतो. भगवान परमात्मा किती जीवापेक्षाही जास्त आवडतो. म्हणून त्यांची सेवा केली, भगवान परमात्म्याच्या सेवेचं फल त्याच्यामध्ये समाविष्ट आहे. म्हणून दुहेरी फल सेवेधाराला मिळतं या दुसऱ्या सेवेमध्ये. तिसरी सेवा घालीन लोटांगण वंदिन चरण, डोळ्यांनी पाहिन रूप तुझे प्रेमे आलिंगन आनंदी पूजिन. भावे वाळीन म्हणे नामा, नामयाचा तुका. त्यांनीच केलेली ही प्रतिज्ञा आहे. कोणती? तुझी चरण सेवा साधावया. बर का, चरण सेवा, बर का, चरण सेवा महत्वाची सेवा सांगितली. महाराज ही सेवा करीत असताना तुम्ही आपलं सामाजिक जीवन, धार्मिक जीवन, दैनंदिन जीवन, कौटुंबिक जीवन कशा पद्धतीने जगाल याचं उत्तर आहे तिसऱ्याच्या. मी माझं जीवन अगदी आनंदात जगेन, आनंदात राहीन, निर्भरही राहीन. निर्भर म्हणजे काय? मनाच्या ठिकाणी संतुष्टता ठेवून तृप्तीमध्ये माझं मी जीवन जगेन. अतृप्तता माझ्या जीवनामध्ये कधीच असणार नाही. आनंदी निर्भर कुठेही असो,
असो भलते ठाई. मी माझ्या घरचीच गोष्ट सांगतो असं नाही. भंडारा डोंगर असो, भामचंद्र डोंगर असो, घोराडा डोंगर असो, आळंदीची पंढरीची वाट असो किंवा भलतं कोणतंही ठिकाण असो, कुठेही असो, सुख दुःखाना हे चाडा महा. सुख दुःखाची चाड धरणारच नाही. अनुकूल वेदनीय सुखम, प्रतिकूल वेदनीय दुःखम. अनुकूल परिस्थितीमध्ये ज्या संवेदना जाणवतात त्याला सुख म्हणतात आणि प्रतिकूल परिस्थितीमध्ये ज्या संवेदना जाणवतात त्याला दुःख म्हणतात. संत महात्मे दोन्हीही परिस्थितीमध्ये सम आहेत. दुख में तड़पे नहीं, सुख में फुले नहीं. दुख में तड़पे नहीं, सुख में फुले नहीं. प्राण जाए मगर धर्म भूले नहीं. धर्म धन का खजाना लुटाते चलो, कृष्ण गोविंद गोपाल गाते चलो. दुख में तड़पे नहीं, संत श्री तुकोबार आहे. दुष्काळामध्ये पत्नी अन्न अन्न करत मेली तरी सुद्धा बरे झाले देवा, किंवा बाईला मेली मुक्त झाली. आहे की नाही. दुख में तड़पे नहीं, सुख में फुले नहीं. संत श्री एकनाथ महाराज परंपरागत गर्भ श्रीमंत बर का, पण हर्षित होऊन भगवत सेवेपासून थोडं लांब अंतरावर गेले. अजिबात नाही. सुख दुःखा नाही चाडा महा. महाराज ही सेवा करीत असताना तुम्हाला काही सायास करावे लागते की नाही, कोणाचे पुढे पुढे करावे लागेल की नाही. महाराज म्हटले अजिबात नाही. याचंही सडेतोड उत्तर जाऊ त्याच्या करी. तुझी चरण सेवा ही सेवा सोडल्यानंतर दुसरे कोणते सायास मी करणार नाही. आणि सायास न करी, करायचे तर हेच सायास करी. कोणते सायासाची जोडी माझी तुमचे पाय. तुझी चरण सेवा साधावया हेच सायास करी. मी घर सोडून, माझे मुलं, माझी पत्नी, गाव सोडून कुठे जंगलात निघून जाईन काही तप करायला वगैरे नाही. तपाचे सायास न लगे घ्यावा, वनवास किंवा नलगती सायास जावे नाही नाही नाही, ते नाही करणार. घरीच चिंतन करीन. ठाईचं बैसोनी त्याची गरज असेल तर तो येईन माझ्याकडे आणि येतोच तो. सुखे येतो घरा विठाला विठाला. वेदांत चिंतनही असं सांगतं की नामी नामाला सोडून राहतच नाही. नाम आणि नामी यांच्यामध्ये अभेद आहे की नाही. नामतेची रूप, रूपतेची नाम, नामरूपा भिन्न नाही नाही. संत नामदेव महाराज सांगतात. म्हणून महाराज म्हणतात आणि सायास न करी न धरी आस. छत्रपती शिवाजी महाराजांची सुद्धा त्यांनी आस धरली नाही. नाही भिडभार तुका म्हणे सानाथोर. स्पष्ट उत्तर देऊन टाकलं. मुंगिया निर्राव आम्हा सारिखाचे जीव बर का. होईन उदास सर्व भावे. सगळ्या उपाध्यांपासून अलिप्त राहून तुझी सेवा करीन. महाराज एवढं जे तुम्ही करणार आहेत यातून तुम्हाला काही मिळवायचं आहे का, काही पाहिजे आहे का. देवा तुमचा तो गैरसमज आहे. काही प्रलोभनासाठी मी तुझी सेवा करतोय का, करणार आहे का. हा नाही, मी प्रापंचिक संदर्भात बोलणार नाही, पण पारमार्थिक तरी. याची नाव चौथा पुरुषार्थ का, मोक्षसिद्धी नाही, अजिबात नाही देवा. उलट तुझ्याकडे जर कोणी मोक्ष मागायला आलं त्याला आमच्याकडे पाठवून द्या. आम्हाला माहिती आहे नाही देवापाशी मोक्षाचे गाठोडे. तो नाही देऊ शकत त्यांना मोक्ष, आम्ही देऊ. तुम्ही हो कशावरून, आमच्या घरी येतो, तुमच्या घरी राहतो मोक्ष. हो काय करतो, सेवा करतो आम्ही बर का. शेवटच्या चरणात मोक्ष
विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल कोणी नेले पुढे